मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारं एकमेव डिजिटल चॅनल सप्तनगरी न्यूज। स्पिरिटची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। 8,65,000चा मुद्देमाल केला जप्त। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की शिरपूर जिल्हा धुळे येथून कहटूळ मार्गे धडगावकडे एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो वाहनात दारू तयार करण्यासाठी लागणाऱ्या स्पिरिटची अवैध वाहतूक करणार आहेत। जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांचे मार्गदर्शनाखाली पथकास कारवाई करण्याची सूचना केली। गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहादा शहरातील मामाचे मुलदा चौफुली परिसरात सापळा रचून संशयित पांढऱ्या रंगाच्या बोलेरो वाहनावर लक्ष ठेवले होते। वाहन क्र. MH04ES9651 या सडवून पथकाने तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्पिरिटचा मुद्देमाल आढळून आला। तपासणी दरम्यान वाहनातून 550 लिटर स्पिरिट दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे रसायन जप्त करण्यात आले असून वाहनातील इसम नामे वसंत कुसाल पावरा, वय 26 वर्ष, रा. बिलगाव, पोस्ट चिखली, तालुका धडगाव यास ताब्यात घेण्यात आले असून त्याचे सोबत एक इसम याने अंधाराचा फायदा घेत पळ काढला असून त्याचा शोध घेणे सुरू आहे। सदर कारवाईत 8,65,000 रुपयांचा स्पिरिट व वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींविरुद्ध शहादा येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास शहादा पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे। सदरची कारवाई जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, पोहेको पुरुषोत्तम सोनार, मोहन नमढेरे, जितेंद्र पाडवी, कोना, विकास कापुरे, पोको शोएब शेख, भरत उगले, सतीश घुले आदींनी केली आहे। सप्तनगरी न्यूज ब्युरो शहादा।